सगळ्यांना माझा नमस्कार। आणि व्हिडिओ काढायचा मुद्दा असा की सगळ्यांना सांगावंसे असं वाटलं की जी मुलगी मालेगाव यज्ञा तिच्यावर जो अत्याचार झाला आहे त्याबद्दल व्हिडिओ बनवूशी वाटला। कारण माझ्या घरातही एक 2.5 वर्षाची मुलगी आहे, जे तिच्याबरोबर झालं कोणत्याही मुलीबरोबर व्हायला नको, त्याच्यामुळं हा छोटासा व्हिडिओ बनवते। 2-3 दिवसापासून बघते की खूप या व्हिडिओवर चर्चा झाली आहे आणि या विषयावर तर सांगायचा मुद्दा असा सगळ्यांना की जे त्या मुलीबरोबर झालं ते अतिशय वाईट झालं आणि असं कोणत्याही बाळाबरोबर किंवा लहान मुलीबरोबर होऊ नये अशीच देवाकडून इच्छा मागते। आणि दुसरी गोष्ट सांगायचं असं की मालेगावमध्ये जे भयंकर घटना घडली आणि त्या मुलाला किंवा त्या माणसाला आपल्याला तर माहिती नाही तो कोण आहे, किती वर्षाचा आहे, काय काहीच माहिती नाही, पण सांगायचा मुद्दा असा की त्याला थोडी पण दया आली नाही। हे छोटूसं बाळ आहे का काय, त्या नराधमाला अशी शिक्षा मिळायला पाहिजे की पुऱ्या जनतेने बघितलं पाहिजे ते। आणि जेव्हा जनतेसमोर त्याला किंवा पब्लिक समोर त्याला शिक्षा मिळाली तर 4 लोक बघतील, त्यालाही वाटेल की आपण त्या मुलीबरोबर काय केलं। तर जनतेला माझं असं सांगणं आहे, जे तुम्ही मोर्चा करतायत या बाळाला किंवा यज्ञाला न्याय मिळावा यासाठी मी पण प्रयत्न करते की त्या पोरीला न्याय मिळावं, पण न्याय त्या मुलीला असं मिळणार नाही। फक्त त्या राक्षसाला फाशी देऊन उपयोग नाही, तर ती फाशी एकतर जनतेसमोर दिली पाहिजे, नाही तर दुसरं त्या माणसाला पब्लिक समोर जसं त्या मुलीला त्रास झाला आहे तसंच काहीतरी भयानक शिक्षा त्याला दिली पाहिजे की जेणेकरून जेव्हा त्याला त्रास होईल तेव्हा त्याच्या मनाला वाटेल की आपण काय केले। तर सगळ्या लोकांना विनंती करते की जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकांना सांगा की त्या मुलीसाठी अशी प्रार्थना करा की त्या मुलीला न्याय तर मिळावंच, पण त्या राक्षसाला जास्तीत जास्त भयानक शिक्षा देता येईल असं काहीतरी मोर्चा काढा, जेणेकरून हे बलात्कार थांबलं पाहिजे असं काहीतरी मागणी करा, अशी माझी इच्छा आहे। हा व्हिडिओ जो कोणी पाहत असेल तर जेवढ्या लोकांना शेअर करता येईल शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करा।